शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. तुमच्या नावावरती जमीन आहे का? जर असेल तर हा व्हिडिओ तुमच्याचसाठी आहे. शेवटपर्यंत बघा, कारण सरकारच्या एका महत्त्वाच्या GRमुळे अशा शेतकऱ्यांना 6 मोठे फायदे मिळणार आहेत. 7/12 नकाशा, वाद, कर्ज, विमा सगळाच खेळ आता बदलणार आहे. हे फायदे कोणाला मिळतील, कोणाला नाही, ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे जाणून घ्यायचं आहे. शेतकऱ्यांना ही माहिती माहीत नसेल तर तुमचा खूप मोठा तोटा होऊ शकतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. तर समोर स्क्रीनवरती पाहू शकता, ग्रामीण भागातील शेत जमिनीचा पोट हिस्स्यांची मोजणी करून नकाशे व 7/12 अधिकार अभिलेख अद्ययावत करण्याबाबतचा हा महत्त्वाचा GR महाराष्ट्र शासनाचा आहे. महसूल व वन विभागाचा GR हा तुम्ही समोर स्क्रीनवरती पाहू शकता. तारीख लिहिलेली आहे 27 जानेवारी 2026. तर काय म्हटलं ह्या GRमध्ये, प्रत्येक गोष्ट व्यवस्थितपणे पाहूया. उद्दिष्ट काय आहेत, फायदे काय आहेत, कोणता शासन निर्णय झालेला आहे. तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण तुमच्या जर नावावरती जमीन असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. शासन निर्णय काय आहे तर महाराष्ट्र राज्यात प्रथम भूपादन व जमावबंदीची कार्यवाही सन 1890 ते 1930 या दरम्यान झालेली आहे. प्रथम भूपादन व जमावबंदीच्या वेळी अस्तित्वात असलेल्या धारकांच्या शेत जमिनीचे नकाशे, अधिकार, अभिलेख व जमिनीची प्रतवारी तसेच जमिनीची आकारणी निश्चित करण्यात आलेली आहे. मूळ जमावबंदीच्या वेळी राज्यात एकूण 50,21,213 भूभाग नकाशे व तेवढेच 7/12 अधिकार अभिलेख तयार करण्यात आलेले आहेत. जमीन एकत्रीकरण योजनेच्या दरम्यान मूळ जमावबंदीच्या वेळी तयार करण्यात आलेला अधिकार अभिलेखात नव्याने तयार केलेले पोटहिस्साधारकांच्या जमिनीच्या पोटहिस्स्यांची मोजणी करून नकाशे अद्ययावत करण्यात आलेले आहेत. त्या अनुषंगाने एकत्रीकरण योजनेच्या राज्यात एकूण 1,40,78,965 एवढे भूभाग तयार झालेले असून तेवढेच 7/12 अधिकार अभिलेख तयार व अद्ययावत करण्यात आलेले आहेत. महत्त्वाचा शासन निर्णय झालेला आहे, जो तुम्ही इथे पाहू शकता. याचा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता तुम्हाला वाचायचं असेल तर. आता दुसरं काय म्हटलं ह्यात, राज्यात सन 1992 पासून माहे डिसेंबर 2024 पर्यंत खरेदी हक्काने, वारस वाटणीने, हक्कतोड पत्राने किंवा हस्तांतरण या कारणांमुळे नव्याने 7/12 अधिकार अभिलेख तयार झालेल्या पोटहिस्स्यांची संख्या ही 2,12,76,499 एवढी आहे. 7/12 अधिकार अभिलेखात तयार झालेले सर्व पोटहिस्स्यांची मोजणी होत नसल्यामुळे नकाशे व 7/12 अधिकार अभिलेख मिळत नसून त्यामुळे विविध केंद्र व राज्य शासकीय योजना राबविताना अडचणी निर्माण होतात. तसेच केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व भूभागांचे मोजणी करून नकाशे व अधिकार अभिलेख यांचे संलग्नीकरण करून प्रत्येक भूभागास भू आधार क्रमांक म्हणजेच युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर तयार करावयाचा आहे. जसा आधार कार्डचा नंबर आपल्यासाठी आहे तसाच एक युनिक ID तुम्हाला मिळणार आहे. याद्वारे कृषी विषयक योजना तसेच शेतकऱ्यांना वित्त पुरवठा करण्यासंबंधी योजना व पीक सर्वेक्षण इत्यादी योजना यशस्वीरित्या कार्यान्वित करण्यासाठी ग्रामीण भागातील शेतजमिनीचे भूभागांचे तसेच पोटहिस्स्यांची मोजणी करून भूभागांची सीमा व क्षेत्र निश्चित करण्यात येणार आहे. पोटहिस्सा मोजणीचा पथदर्शी प्रकल्प जमाबंदी आयुक्त आणि संचालक भू अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या स्तरावरून सुरू करण्यात येत आहे. आता या प्रकल्पाची काही महत्त्वाची उद्दिष्टे पहा. राज्यातील सर्व सर्वे नंबर गट नंबरमध्ये तयार झालेल्या पोटहिस्स्यांची मोजणी करणे. दुसरं, अधिकार अभिलेख 7/12 व नकाशा अद्ययावत करून मेळात आणणे. आणि तिसरं, प्रत्येक भूभागास भू आधार क्रमांक म्हणजेच हा युनिक नंबर देण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे फायदे काय होणार आहेत? आता ज्यांच्या नावावरती जमिनी आहेत त्यांच्यासाठी हे महत्त्वाचे 6 फायदे पहा. पहिला फायदा, 7/12 नुसार धारकनिहाय स्वतंत्र पोटहिस्सा भूभाग नकाशे उपलब्ध होतील. दुसरा फायदा, धारकांचे क्षेत्र व हद्दीविषयी वाद कमी होण्यास मदत मिळेल. तिसरं,
अधिकार अभिलेख व 7/12 यांचे नकाशे तंतोतंत मेळात ठेवणे शक्य होईल. 4. भूभाग नकाशे व अधिकार अभिलेख यांचे संलग्नीकरण करता येईल. 5. शेतकरी विविध बँका व पीक विमा कंपनी नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी अद्ययावत डेटाबेस उपलब्ध होईल. 6. खरेदी पूर्व मोजणी प्रक्रियेची कार्यवाही करण्यासाठी अचूक डिजिटल डाटाबेस तयार होईल. असे महत्त्वाचे हे 6 फायदे एकदा सोप्या भाषेत तुम्हाला सांगते. प्रत्येक जमिनीचा वेगळा नंबर मिळेल. जसं आधार कार्ड माणसाला असतं तसाच जमिनीला एक कायमचा ओळख क्रमांक मिळेल. दुसरं, जमिनीचा स्वतंत्र व अचूक नकाशा मिळेल. शेताची खरी सीमा आणि मोजमाप यामुळे स्पष्ट दिसणार आहे. आता जमिनीचा वादात घट होईल. सीमा, क्षेत्रफळ यावरून होणारी भांडणे ही यामुळे कमी होते. आता 4 काय सांगितलं, 7/12 उतारा आणि नकाशा एकत्र अपडेट राहतील. आता नोंद वेगळी आणि नकाशा वेगळा असा गोंधळ राहणारच नाही. नकाशा 7/12 एकमेकांशी जोडलेले राहतील. ऑनलाईन सगळं एकाच ठिकाणी उपलब्ध होईल. आता पुढचं, शेतकरी बँक व पीक विम्यास मदत होईल. नुकसान भरपाई, कर्ज, विमा क्लेम पटकन. जमीन खरेदी विक्रीपूर्वी तपासणी सोपी होईल. जमीन खरी आहे का, वादात आहे का तेही पटकन लक्षात येईल. तर ज्यांच्या नावावरती जमीन आहे त्यांच्यासाठी, त्या शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाचा GR आहे आणि महत्त्वाचे हे 6 फायदे तुम्हाला मिळणार आहेत. तर महत्त्वाचा हा व्हिडिओ होता. जर तुम्हाला वाटत असेल चांगला तर एक लाईक जरूर करा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच खऱ्या आणि माहितीशीर बातमी फक्त तुम्हाला योजना घरपोचवरती पाहायला मिळतील. त्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे येणार प्रत्येक नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या गोष्टीची माहिती होईल, या फायद्यांचा त्यांना देखील अंदाजा येईल.